ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तो बहीण भावाचं आहे. कसे तुम्ही? बरे आहेत का? माझ्या मनात स्वस्त मस्त चांगले असताना तुम्ही सुखी जीवन असेल तुमचं. आमचं पण सुखी जीवन देवाण ठेवलेलं आहे. मला म्हणायचं होतं का काय करता तुम्ही? कोणी कामाला गेला असेल, कोणी ऑफिसमध्ये असेल, कोणी घरात असेल. आपल्या बहीण भाऊ आपल्या बहिणी घरात काम करतात, नोकरी करतात बाहेर. सगळी धडपड चालूच आहे. धडपडला काही कमी नाही. कारण माझा असा येतो आता मला सांगायचं होतं का पूर्वीचे लोक कसे होते. पूर्वीचे लोक कसे होते, डोक्यावर पदरच घ्या, कुकूच लावा. पण आता कशी नवीन थडी कशी निघलेली आहे का हे काही चालत नाही. कारण कसं जमाना बदलला आहे. पण काही लोक नाही बदलत ना. आपण नाही बदललं. आपण एवढंच बदललं की असं काही लावतं थोडंसं कापलं, नाही तर नाही बदललं. कारण यूट्यूब बहीण भावाला माझं सांगणं आहे का जे गरीब आहे त्यांना सपोर्ट करा. कारण मला तुम्ही सपोर्ट केला, इथून पुढे इतरांना पण सपोर्ट करा. मी तुम्हाला पण सपोर्ट करेन. जे आता नवीन लोक आहेत त्यांना काही कळत नाही कसा व्हिडिओ टाकायचा, कसा बनवायचा. तर ब्लॉग टाका जास्त करून. कारण ब्लॉगमध्ये यूट्यूबला बी आधार आहे, यूट्यूबला पण आधार आहे. कारण हॅलो असे लोक म्हणतात हॅलो मला ते बोलता येणार नाही का. कारण मित्रांनो बोलता नाही येतं आम्हाला, पण बोलायचं आता आम्ही चालू केलेलं आहे. असा ब्लॉग करायचा आहे मला का शिक्षणवाल्यालाच का बरं पुढं नेतात, आडण्या लोकाला का नाही नेत पुढं. आडण्या लोकाला कळत नाही म्हणून का कवरं गरिबीत राहायचं बरं आम्ही कवरं करायचं. कारण पुढं न्यायचं तुमच्या हातामध्ये ना, आणि यूट्यूबवाल्याच्या हातामध्ये. का बरं यूट्यूबवाले मनावर नाही घेत बरं गरिबाचं? का बरं? काय अडचण आहे का? व्हिडिओ चांगले नाही राहत का आमचे? का तुमचेच व्हिडिओ चांगले राहतात? पण तुमचे चांगले राहतात आम्ही पण सपोर्ट करतो ना. आम्ही पण लाईक सबस्क्राईब करतो तुम्हाला. तुम्ही बघून घ्या तुमच्या ह्याच्यावर. कारण आम्ही असं म्हणत नाही मनानं तुम्ही आम्हाला, आमची बळजबरी तुमच्यावर नाही. कारण तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आम्हाला. कारण आमचे साधारण व्हिडिओ असतात. कारण आडणी लोकांचं कसं राहतं, धरले ववले कसे बी. आम्हाला हॅशटॅग टाकता येत नाही, काही टाकता येत नाही. आम्ही व्हिडिओ काढतो टाकून देतो. कारण तेवढंच आम्हाला आमच्या मुलीने शिकलेलं आहे, आम्हाला काही येत नाही तसं. आणि परत म्हणायचं मला का लक्ष द्यायचं तुम्ही गरीब कसे लोक असतात म्हणून. गरिबीला कशी अंगारला गेले. कष्ट करतोच ना आपण. कष्टाचंच फळ देव आपल्याला देतो. आणि यूट्यूब बहीण भाऊ पण आपल्याला देते, यूट्यूब पण देतं. यूट्यूबकडे गलती नाही, ते बरोबर करतात त्यांच्यावाला. त्यांच्याकडे गलती नाही, ते बरोबर ते व्हिडिओ पाहून सनी करतात. पण मला म्हणायचं होतं यूट्यूब बहीण भावाला तर मला सपोर्ट करा. सपोर्ट करा. मी तुम्हाला सांगेन ना माझे काय हालत हे. माझे ते लाली पावडर लावून सनी काही नाही, पण माझी हालत लय खराब आहे. कारण माझं साधा दुखतं आहे. मला दुखण्यासाठी पैसेसुद्धा नाही मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, दुखण्यासाठी पैसेसुद्धा नाही. आज मग 2 महिन्यापासून दुखतं आहे. माझ्या मुलांना एकदा दवाखाना केला आहे. कारण ते पण लई मेहनत करताना त्याला पण परिवार चालायचा आहे ना. गोळ्या आणतो, बाटल्या आणतो, त्याचं चालूच आहे. त्याच्याकडे काही गलती नाही. कारण आता मोठ्या मुलांना आमच्या दारू सोडलेली. कारण देवबाप्पा त्याचं कल्याण करू आणि अनेक लोक बहीण भावाचं पण कल्याण करू. जे पितेत खाते त्याला समजून सांगा. कारण असं मला म्हणायचं होतं का गरिबी कवरोग चालणार आहे का गरिबीतच मरून जायचं. मग कशासाठी बरं पब्लिक आणि यूट्यूब बहीण भाव कशासाठी सपोर्ट करा ना. का तुम्हाला मी असं सांगू का माझी ही गरिबी माझी ती गरिबी. गरिबी म्हणजे सगळीच असते, गरिबी म्हणजे सगळीच असते. पैसा म्हणून नाही. गरिबी घराची असती, गरिबी शरीराची असती. आजार पण चालूच राहतो. माझं हमेशा म्हणजे 2 महिन्यापासून असं दुखतंय ना, हात पाय ठणकत आहेत, घबराट होती, पोट दुखतं. पण चालू आहे छोटे मोठे दवाखाने करायचे आपली ऐपत नाही ना. ऐपत नाही ना आपली दवाखाना करायची. कारण माझ्या बहीण भावाने जर मला सपोर्ट केला
पुढं जर गेले मी तर मी दवाखाना करू शकते ना शरीराला, असं थोडीशी. कारण शरीरासाठी दवाखाना पाहिजे आणि आत्म्यासाठी देव पाहिजे. देवाला सोडू नका. कारण तुमचा विश्वास आहे ना तर देव काम करू शकतो. देव काम करतोय आणि केलेले काम देवाने. कारण आपण कितीक बी मर करा, जर फळ नाही भेटलं त्याला काय लाभ आहे का? काही लाभ? काहीच लाभ नाही त्याला. मग मला म्हणायचं आहे का तुम्ही जे नवीन व्हिडिओ काढत असाल तुम्ही फक्त त्याच्यावर काम करीत राहा. तुम्हाला यूट्यूब बहीण भाऊ तुम्हाला फळ देऊन टाकेन. यूट्यूब देतो ना फळ. यूट्यूब काही गरिबी ठेवत नाही कोणाला. कारण त्याचं आपण काम करतो ना ती आपल्याला फळ देतो. असं फळ देतो का खाता खाता मुश्किल आहे एवढं फळ देतो. कारण आपण बघतोय ना दुसऱ्याचं, आपण बी काम करा ते पण काम करतात, सगळ्याला फळ भेटत. असं नाही का आपणच फळ मागवा आपणच खा, असं नाही. सगळ्याला फळ देतो यूट्यूब बी, आणि देवबाप्पा पण देतो आणि बहीण भाऊ पण देते. असं मला म्हणायचं होतं की मी भांडत नाही कोणाला. मला क्षमा करा, मला काही जर माझ्याकडून चुकी झाली असेल तर. पण मला म्हणायचं होतं का माझी जी मुलगी ती 4-5 वर्षापासून यूट्यूबवर काम करते, सुनीता शिंदे, तुम्ही विचार करा. तिला ती एवढी तळतळ करते का बहीण भाऊ माझ्याकडं बघत का नाही, का मला लाईक सबस्क्राईब देत नाही, मला पुढं का नेत नाही, ती तुम्हाला सांगू शकत नाही. कारण लई टेन्शनमध्ये येते. 4-5 वर्षापासून ती काम करते. तिचे व्हिडिओ चांगले नाहीत का? ती व्हिडिओ काढते चांगले, उजूक ऑनलाईन पण येते. परत का तिला सपोर्ट करीत नाही तुम्ही? काही गलती असेल तर तिला क्षमा करा बाबा, पण तिला पुढं घेऊन जा आणि मला पण पुढं घेऊन जा. माझं पण चॅनल आहे, बघून घ्या तुम्ही, शोभा शिंदे. मला बघून घ्या, पहा. काही गलती असली तर मला सांगा त्याच्यामध्ये. आता इथून पुढं मग व्हिडिओ येते तर नाही येतात, कारण माझा मोबाईल खराब झाला. आता मी व्हिडिओ खतम करते. तुम्ही मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. काही गलती झाली असेल तर मला क्षमा करा. आणि यूट्यूबवाल्या बहीण भावाला माझं सांगायचं काम आहे का मोठे मोठे यूट्यूबवाले तर तुम्ही लक्ष द्या. मी तुम्हाला लाईक सबस्क्राईब करते, शेअर करते, तर तुम्ही मला पहा, माझे व्हिडिओ बघा. राग नका येऊन देऊ बाबा. राग आला तर काही मला क्षमा करा, काही गलती झाली असेल माझ्याकडून तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.